नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला म्हणतो, अगं जर एखाद्याला एखाद्याच्या हातचं जेवण आवडलं तर अशी किस करतात अगं, तर त्याला ॲप्रेशन किस असं म्हणतात. तर आता नंदिनी म्हणते, हो का, पण मी मात्र अशा किसबद्दल कुठे कधी ऐकलं नाही. तर जीवा म्हणतो, हो अगं, समजा तुझ्या हातचं जेवण कोणाला आवडलं तर तुला सुद्धा कोणीतरी किस करू शकतं किंवा तू सुद्धा त्या व्यक्तीला देऊ शकतेस. तर नंदिनी म्हणते, अजिबात नाही, मी कोणाच्या हातावर अशी किस करणार नाही आणि कोणाला माझ्या हातावर करू देणार नाही. आणि हो, प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं जीवा, असं म्हणत नंदिनी जीवावर खूप चिडलेली असते. आता चिडलेल्या नंदिनीला कसं शांत करावं हे जीवाला अगदी बरोबर माहीत असतं. जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, हे अगदी बरोबर बोलली आहेस नंदिनी तू. लिमिट, मर्यादा, हद्द आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. माझ्या सीमारेषा मला माहिती आहेत नंदिनी. म्हणजे हो, हे बघ, मी जर कोणाशी हसून बोललो, कोणाला हक करून बाय केलं किंवा कोणाची कितीही मस्करी केली तरीसुद्धा मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी फक्त तुझाच आहे, फक्त तुझा. प्लीज प्लीज इन्सिक्युअर होऊ नकोस. प्लीज माझ्यावर कायम विश्वास ठेव. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, माहिती आहे मला, आणि मी कुठे इन्सिक्युअर झाले? नाही, मी इन्सिक्युअर वगैरे काहीही झाली नाही. तुमचं उगाच काही असतं हा, असं म्हणत नंदिनी जीवाला, आपण काहीच इन्सिक्युअर झालो नाही आहोत, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं सांगत असते, दाखवून देत असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हो का, असं म्हणत दोघंही खूप हसू लागतात. आता नंदिनी जीवाला एक चांगलाच थपाटा घालते. तर जीवा म्हणतो, नाही, मीच इन्सिक्युअर झालो, असं म्हणत दोघंही खूप हसत असतात. दोघांना आपल्या या बोलण्यावर काय बोलावं काहीच कळत नाही. तर जीवा म्हणतो, आता जायचं का? नंदिनी म्हणते, चला, असं म्हणत आता दोघंही घरी जायला निघतात. इथे देशमुखांच्या घरी तर मानिनीताई आणि घरातील सर्वच जण पार्थ आणि काव्याची वाट पाहतच असतात. आता ज्यावेळी पार्थ आणि काव्य येतात त्यावेळी मानिनीताई त्यांना हसून दाखवतात. आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत याची त्यांना जाणीवही होऊ देत नाहीत. इथे मात्र रम्या आणि विजय एकमेकांकडे पाहतात. तर आता मानिनीताई काव्या आणि पार्थला म्हणतात, या ना. काय मग काव्या, आज दमली असशील ना तू? तर काव्या म्हणते, हो ना, आज जरा जास्तच थकायला झाला आहे. मानिनीताई म्हणतात, हो का, कुठे गेला होता आज नक्की तुम्ही? हॉस्पिटलमध्ये. तर आता पार्थला काय बोलावं काही कळत नाही, परंतु तो म्हणतो की हो, रुटीन चेकअपला हॉस्पिटललाच गेलो होतो. तिथे ना खूप अशी गोडगोड छोटीशी बाळं होती. आमचं सुद्धा बाळ असंच गोडगोड असेल ना? पार्थ पुढे म्हणतो, गंमत म्हणजे आम्ही तिथे सोनोग्राफी ज्यावेळी केली ना. आता पार्थ पुढे काही बोलणार, परंतु त्या अगोदरच मानिनीताई सनसनीत पार्थच्या कानाखाली मारतात आणि हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. पण हा आनंद वसुवत्यांच्या चेहऱ्यावर असतो. वसुवत्या खूप खुश होतात आणि हे सगळं काही दृश्य पाहत असतात, अनुभवत असतात आणि या सगळ्याची मज्जा घेत असतात. इथे मात्र जीवा आणि नंदिनीला काहीच कळत नाही. जीवा आणि नंदिनी पुढे येतात आणि जीवा म्हणतो, आई. तर मानिनीताई म्हणतात, लाज नाही वाटत का आईशी खोटं बोलायला? तर आता काव्या पार्थला सावरते आणि मानिनीताईंना म्हणते, आई अगं. मानिनीताई म्हणतात, गप्प, कोणी काही बोलू नका, आता फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. काय चाललंय तुमचं गेले काही दिवस तुम्ही रस्त्यावर फिरताय, काही माणसांना जाऊन भेटताय, एवढंच नाही तर गुंड प्रवृत्तीच्या माणसांची जाऊन भेट घेताय. आता मात्र पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहतात. तर मानिनीताई म्हणतात, काय रे, आणि घरी येऊन काय सांगता तुम्ही की तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता? आता मात्र कोणी काहीच बोलत नाही. मानिनीताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात, हे एवढं खोटं का बोलताय या मूर्ख आईशी? आता मात्र सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. जीवा आणि नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नसतं. पार्थ आणि काव्याची तर बोलतीच बंद झालेली असते. तर जीवा मानिनीताईंना शांत करत म्हणतो, आई अगं प्लीज तू शांत हो ना, ते काय सांगतायत ते ऐकून तरी घे. आता मात्र मानिनीताई कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्या जीवा नंदिनीवर आवाज चढवत म्हणतात, ए बाबांनो, आता तुम्ही जर काही लपवत असाल ना तर सांगून टाका एकदा, म्हणजे एकदाच डोकं फोडायला मोकळी मी. मानिनीताईंना या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. मानिनीताई स्वतःला दोष देत म्हणतात, नाही, आपली मुलं आपल्या समोर लहानाची मोठी होतात, आपण त्यांना लहानाची मोठी करतो, आपण त्यांना घडवतो, आपले संस्कार असतात आणि आपली मुलं काही चुकीचं करणार नाहीत हे आपल्याला वाटत असतं. ते चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत हा आपल्या मनाने दिलेला आपल्याला कौल असतो. आणि हा जो विश्वास आहे ना, म्हणजे आई वडिलांनी मुलांवर ठेवायचा विश्वास,
हा विश्वास वाटणारा ना ही आमची शेवटची पिढी आहे बरं का, असं म्हणत मानिनीताई त्यांना खूप त्रास होत असतो. मानिनीताई पार्थ आणि काव्याला म्हणतात, तुम्हाला ते जमणारच नाही. का सांगू? कारण तुम्हीच तुमच्या आईवडिलांशी इतकं खोटं बोलताय की तुमचा तुमच्या मुलांवर विश्वासच बसणार नाहीये. सतत तुम्ही तुमच्या मुलांवर संशय घेणार आहात, कारण तुम्हाला सुद्धा असंच वाटणार आहे की तुमची मुलं तुमच्याशी खोटं बोलतायत. आता मात्र पार्थ आणि काव्या काहीच बोलत नसतात. तर वसू आत्या म्हणतात, अरे बोला, कोणीतरी काहीतरी बोला. पार्थ, काव्या, अरे काहीतरी बोला. तुम्हाला तुमच्या आईची अवस्था दिसत नाहीये का? तर वसू आत्या हे बोलताच मानिनीताई म्हणतात, नाही अहो वसुताई, कोणी काहीच बोलणार नाहीये तो. तर त्यानंतर मानिनीताई पार्थ आणि काव्याच्या समोर येतात आणि म्हणतात, तुम्हा दोघांना बाय एनी चान्स मी वेडी वगैरे वाटतेय का? म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ही बाई जरा काही वेडी वगैरे आहे का? सतत काळजी करत असते, सतत फोन वगैरे करत असते, सतत हिला स्वप्न पडत असतात आणि मग सतत आमच्या मागून काळजी करत धावत असते. गुरुजींकडे काय जाते, धागे काय घेऊन येते, काळे धागे काय हातात बांधते, त्यामुळे या बाईचं कुठे काय ऐकायचं, असंच वाटत असेल ना तुम्हाला? असंच वाटतंय ना काव्या आणि पार्थ तुम्हाला? आता मात्र काव्या खूप रडत असते आणि म्हणते, नाही आई, असं काही नाही आहे हो. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, नाही काव्या, तसं जरी असेल ना तरी सुद्धा माझी काळजी वाटणं काही कमी होणार नाहीये आणि ते बंद होणार तर नाहीच नाही. मानिनीताईंना खूप त्रास होत असतो, त्या खूप रडत असतात आणि म्हणतात, मला काळजी वाटतच राहणार आहे कारण मी आई आहे ना. काव्या, अगं आता तू आई होणार आहेस तेव्हा कुठेतरी जाऊन तुला कळेल बहुतेक, असं म्हणत मानिनीताई स्वतःला त्रास करून घेत असतात. मिथुन काका म्हणतात, वहिनी तुम्ही शांत व्हा, तुम्ही स्वतःला इतका त्रास करून नका घेऊ. आता मिथुन काका काव्याला म्हणतात, काव्या, वहिनी बोलतायत ते काही चुकीचं नाहीये, वहिनींची काळजी चुकीची नाहीये. नाही म्हणजे मला कळतंय की तुमचा हेतू चांगलाच होता, अगदी चांगलाच होता. तुमचा हेतू मी पाहिलाय, अगदी जनतेच्या काळजीपोटीच होता. पण त्या पायी तुझी दगदग झाली त्याचं काय? नाही म्हणजे काव्या ग, तुला कळतंय का? तो रस्ता खराब झाला तर आपण दुरुस्त करू ना उद्या, पण बाळाचं? अगं काव्या, आपल्यासाठी बाळ सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर काव्या आता पुढे येते आणि म्हणते, मिथुन काका तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. प्रत्येकीला तिचं बाळ महत्त्वाचं असतं आणि मला सुद्धा माझं बाळ महत्त्वाचंच आहे. पण मिथुन काका, त्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघितली नाहीये का? अहो रोज कोणाचं तरी ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होतं, कोणाचा तरी त्यांना जीव गमवावा लागतोय, कुटुंबाचा आधार हरपतोय. एवढंच काय, तर रोज कोणाला तरी त्यांचं बाळ गमवावं लागतंय. रोज कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी नवरा, कोणाचं तरी मूल, तर कोणाचं या जगात न आलेलं बाळ, तेही दगावलं जातंय. ज्या ज्या लोकांचं अस्तित्व संपलंय, ज्या ज्या लोकांनी आपलं माणूस त्या IIP रोडवर गमावलंय, ज्यांनी आपलं बाळ त्या रोडवर गमावलंय, त्या लोकांना, त्या माणसांना भेटताना तुम्ही असायला हवं होतं तिथे. आई हवं, तुम्ही खरंच तिथे असायला हवं होतं. तर मानिनीताई काव्यावर चिडतात आणि म्हणतात, नाही नाही, आम्हाला कोणालाही भेटायचं नाही आहे बरं, कारण त्या बाळ गमावलेल्या यादीत तुमचं नाव. असं म्हणत मानिनीताई खूप रडतात आणि म्हणतात, येऊ नये याची काळजी तुम्ही. असं म्हणत मानिनीताई त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं, त्यांचे अश्रू अनावर होतात. आता नंदिनीसुद्धा शांतच होते, तिलाही धक्का बसतो, कारण या सगळ्याचा अनुभव तिने घेतलेला असतो. तिने या सगळ्यात तिचं बाळ गमावलेलं असतं, पण ही गोष्ट मात्र तिने सगळ्यांपासून लपवून ठेवलेली असते. मानिनीताई काव्या, पार्थ आणि सगळ्यांनाच म्हणतात की तुम्हा सगळ्यांना मी स्वार्थी बाई वाटत असेल, मी स्वार्थी वाटत असेल, हो ना? पण हो, आहे मी स्वार्थी, कारण मी एक सामान्य आणि साधी बाई आहे. माझ्यासाठी माझं घर आधी आणि दुनियेचं भलं नंतर. मानिनीताई काव्याला म्हणतात, मला मान्य आहे काव्या, तू खूप हुशार आहेस, तुला लोकांचं भलं करायचं आहे, तुला IAS ऑफिसर व्हायचं आहे आणि या सगळ्या कामांमध्ये तुला खरं तर पुढाकार घ्यायचा आहे. काव्य, हे सगळं काही तू करच, माझा तुला पाठिंबा आहे, मी तुला या सगळ्यात साथ देणार, मी तुला थांबवणार नाही, मी तुला नाही म्हणणार नाही. पण हे जे बाळ आहे ना, ते माझं सुद्धा कोणीतरी लागतं ग, असं म्हणत त्या खूप रडत असतात. आता नंदिनी त्यांना सावरते आणि म्हणू लागते, आई प्लीज तुम्ही स्वतःला सावरा, तुम्ही प्लीज शांत व्हा. तर मानिनीताई म्हणतात, नाही नाही अगं, तू मला शांत व्हायला नकोस सांगूस. नंदिनी, अगं तुम्ही सख्या बहिणी आहात ना, मग तू समजाव ना तिला समजायला हवंय की ती वागते ते कसं वागते. मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या, अगं नंदिनीकडून हे शिक, ती कधीही कोणाशी काही खोटं बोलत नाही.
आता मात्र हे वाक्य ऐकल्यानंतर नंदिनी शांतच होते. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं, कारण यापेक्षाही सगळ्यात मोठं सत्य नंदिनीने घरच्यांपासून लपवून ठेवलेलं असतं, मानिनीताईंपासून लपवून ठेवलेलं असतं. मानिनीताईंचा नंदिनीवर असणारा विश्वास आणि आता त्या विश्वासाला जाणारा तडा हे पाहून जीवालाही खूप वाईट वाटतं. मानिनीताई पुढे म्हणतात, नंदिनी कधीच काही लपवत नाही असं म्हणत मानिनीताईंचा नंदिनीवर ठाम विश्वास असतो. नंदिनी कधी खोटं बोलणार नाही, ती कोणतीही गोष्ट लपवणार नाही. मानिनीताई पुढे म्हणतात, मला मान्य आहे की तुमच्या डिवोर्सचं ते प्रकरण त्यावेळी ती थोडंफार खोटं बोलली असेल, तिने लपवण्याचा प्रयत्न केला असेल. त्यानंतर आज तगायत तिने काही लपवलेलं नाहीये असं म्हणत मानिनीताई अगदी विश्वासाने सगळ्यांना सांगत असतात की नंदिनी कधीच कोणाशी खोटं बोलत नाही, ती खोटं वागत नाही किंवा कोणापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही. मानिनीताई म्हणतात, मुळात नंदिनी खोटं बोलतच नाही. आता मात्र नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात. त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. आता काव्या मानिनीताईंच्या समोर येते आणि म्हणू लागते, मान्य आहे आई, माझं चुकलं, खरंच चुकलं. मी मान्य करते की माझी चूक झाली, पण आई प्लीज मला समजून घ्या ना असं म्हणत काव्या मानिनीताईंसमोर हात सोडत त्यांची माफी मागत असते. काव्या मानिनीताईंना म्हणते, आई मला मान्य आहे की ही सगळी गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवलं. हे जे काही मी केलं ते तुमच्यापासून लपवून केलं, कारण मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर मला माहीत होतं की हे सगळं काही तुम्ही मला करूच दिलं नसतं. पण आई माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझ्या बाळाची काळजी घेतच हे सगळं काही केलं आहे. खरंच आई. आता मानिनीताई काव्याकडे पाहतात तर काव्यामध्ये, हो आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि हो, म्हणूनच तर देशमुख होते ना माझ्यासोबत, अगदी सतत ते माझ्यासोबत होते. माझी आणि बाळाची काळजी घ्यायला ते माझ्यासोबत होते. एका क्षणालाही त्यांनी माझी साथ नाही सोडली. इतिहासात पहिल्यांदाच पार्थ नावाच्या व्यक्तीने सार्थाची भूमिका अगदी उत्तम बजावली आई. अगदी त्यांचं कर्तव्य निष्ठेने पार पाडलं आहे. आता काव्या पार्थकडे पाहते, तिचे डोळे भरून आलेले असतात. आपल्यामुळे त्यांना मार खावा लागला हे त्यांना कुठेतरी सहन होत नसतं. तिला ह्या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. आता काव्या मानिनीताईंसमोर हात सोडते आणि म्हणू लागते, आई खरंच मी तुमच्यासमोर हात जोडते, नका ना मारू त्यांना, नका ना त्यांच्यावर रागवू. प्लीज तुम्ही त्यांच्यावर असे रुसू नका, प्लीज त्यांच्यावर असे रागवू नका. तुम्हाला माहिती आहे का आई, IIP रोडचं काम करणं, ते काम कोणीतरी हातात घेणं खरंच खूप गरजेचं होतं. कोणीतरी या सगळ्यात पुढाकार घेणं गरजेचं होतं आणि तो पुढाकार मी घेतला. आई हे बघा, आज त्या ठिकाणी कोणीतरी अनोळखी माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कोणातरी अनोळखी माणसाचा जीव त्या ठिकाणी गमवावा लागला आहे त्याला. एवढंच काय आई, ज्या बाईला मी ओळखतही नाही त्या अशा एका बाईचं मिसकॅरेज झालं आहे त्या ठिकाणी. आई हो, तुम्हीच विचार करा, उद्या माझाही त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ शकतं, माझंही कदाचित मिसकॅरेज होऊ शकतं, तो रस्ता माझा किंवा माझ्या बाळाचाही जीव घेऊ शकतो. मग अशा रोडचं काम करणं खूप गरजेचं होतं आई. अहो जरतरच्या गोष्टी कशाला करायच्या. मागच्या महिन्यात तर आपल्या नंदिनीताईचं ॲक्सिडेंट असं म्हणत काव्या शांतच होते. आता मानिनीताई नंदिनीकडे पाहतात. घरातील सर्वांनाच धक्का बसतो, कारण नंदिनीने एवढं मोठं सत्य घरच्यांपासून लपवून ठेवलेलं असतं. पण नकळत का होईना काव्या हे सत्य बोलून मोकळी होते. आणि मात्र आता मानिनीताईंना सत्य कळालेलं असतं की त्या रस्त्यावर नंदिनीचा सुद्धा अपघात झालेला आहे. आणि म्हणूनच मानिनीताई नंदिनीच्या समोर येऊन फक्त उभ्या राहतात. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही, कारण काही मिनिटापूर्वीच त्यांनी नंदिनीवरचा विश्वास बोलून दाखवलेला असतो. नंदिनी कोणाचा कधीच विश्वासघात करू शकत नाही, हे त्यांचे शब्द आता कुठेतरी खोटे ठरलेत याचं त्यांना वाईट वाटत असतं. नंदिनीला तर मानिनीताईंच्या नजरेला नजर देण्याची हिंमतही होत नसते. आता मानिनीताई नंदिनीच्या पोटाकडे पाहतात तर नंदिनी मानिनीताईंना म्हणते, आई काळजी करू नका, मला काहीही झालेलं नाही, मी अगदी ठीक आहे. आई बाळसुद्धा अगदी ठीक आहे, बाळाला सुद्धा काहीही झालेलं नाही. आई आई प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावर रागवू नका असं म्हणत नंदिनी रडू लागते. नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. मानिनीताई एक शब्दसुद्धा बोलत नसतात, त्या फक्त शांतपणे हे सगळं काही ऐकत असतात. पण वसुआत्या मुद्दाम होऊन भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, बाप रे, अगं एवढं सगळं घडलं, एवढी मोठी गोष्ट घडली. नंदिनी अगं तू काहीच बोलली नाहीस, काहीच सांगितलं नाहीयेस तू घरी. पण नंदिनी या सगळ्यात तू बरी आहेस ना, बाळ बरं आहे ना, बाळ ठीक आहे ना, आणि डॉक्टर काय म्हणालेत. नंदिनी काहीच बोलत नसते. वसुआत्या म्हणतात, अगं बोल ना, काहीच का बोलत नाहीयेस तू.
नंदिनी काहीच बोलत नसते. तिच्या डोळ्यात फक्त अश्रू असतात. ती नजरेला नजरही देत नसते. तर वसुआत्या म्हणतात, आम्ही वारे म्हणतोय की नंदिनी काहीच लपवत नाही. नंदिनी कुठलीच गोष्ट कधी कोणापासून लपवून ठेवत नाही. पण तू मात्र आता एक एक गोष्टी लपवायला लागली आहेस नंदिनी. वसुआत्या म्हणतात, खरंच पक्क्या सख्या बहिणी आहात तुम्ही. हिच्यात तर कुठला गुण नाहीच आहे, पण हिचा वाण मात्र तुला अगदी बरोबर लागला आहे. आता वसुआत्या मानिनीताईंना म्हणतात, बघतेस ना ग तू मानिनी. आता मात्र मानिनीताईंना काय बोलावं काहीच कळत नसतं. या सगळ्या गोष्टी त्यांना अजिबातच सहन होत नसतात आणि त्यावेळी मात्र त्यांना त्रास होतो आणि ते चक्कर येऊन खाली कोसळणार. तर शेवटी त्यांची दोन्ही मुलं आणि दोन्ही सुनांनी त्यांना सावरलेलं असतं. ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता नंदिनी आणि काव्य त्यांच्या बाजूला बसतात, त्यांची काळजी घेतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यांना या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना या सगळ्याचा होणारा त्रास आणि आपली मुलं, आपल्या सुना आपल्याशी खोटं बोलणं हे त्यांना अजिबात सहन होत नसतं. आता त्या पाणी पितात, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. तर आता नंदिनी मानिनीताईंना विचारते, ठीक वाटतंय ना तुम्हाला आई? तर मानिनीताई नंदिनीला प्रश्न करत म्हणतात, कोण आई? मी आणि कोणाची आई? मानिनीताई म्हणतात, ना मी तुझी आई आहे, ना मी काव्याची आई आहे. कारण तुमच्या वागण्यातून तुम्ही आज ते सिद्ध करून दाखवलं आहे. अर्थात तुम्हाला तरी दोष मी काय देणार आणि तुम्हाला काय बोलू मी. माझ्या पोटच्या मुलांनी सुद्धा आई असून सुद्धा परक्याहून परक्यासारखे वागलेत. आता मानिनीताई वसुआत्यांच्या समोर येतात आणि म्हणतात, वसुताई तुम्हीच अगदी बरोबर बोलत होता की तुझ्या मुलांवर तू आंधळा विश्वास ठेवू नकोस. आणि शेवटी मी माझ्या मुलांवर आंधळा विश्वास ठेवला आणि वसुताई मलाच ठेच लागली ना, असं म्हणत मानिनीताई व्यक्त होत असतात. या सगळ्यांचा त्याला भयंकर त्रास होत असतो. ही गोष्ट त्यांना सहन होत नसते. मानिनीताई स्वतःला त्रास करून घेतात आणि म्हणतात, नाही बरोबर आहे, माझ्यासारख्या बाईला असंच पाहिजे खरं तर, असं म्हणत ते स्वतःच्याच कानाखाली मारून घेत असतात. आता काव्या आणि नंदिनी त्यांना थांबवतात आणि म्हणू लागतात, आई काय करताय तुम्ही हे? तर मानिनीताई नंदिनीकडे पाहतात आणि म्हणतात, तू चांगलं नाही केलंस नंदिनी. हे एक वेळ माझ्या तोंडून काहीतरी खोटं निघेल, पण तू मात्र कधीच खोटं बोलणार नाहीस, कधीच कोणापासून काही लपवणार नाहीस आणि कधीच कोणती गोष्ट माझ्यापासून लपवणार नाहीस, हा विश्वास होता ग माझा. आता नंदिनी मानिनीताईंसमोर हात सोडते आणि म्हणते, आई प्लीज मला माफ करा. मानिनीताई म्हणतात, कसं माफ करू सांग ना ग नंदिनी. अगं तूच म्हणतेस ना, एक वेळ माझं नुकसान करणाऱ्याला मी माफ करेन, पण विश्वासघात करणाऱ्याला नाही. मग आता नंदिनी, हा तुझा शब्द कुठे गेला होता सांग ना. मानिनीताईंना काय बोलावं काहीच कळत नसतं. कारण या सगळ्यामुळे त्या पूर्णपणे कोलमडून गेलेल्या असतात, त्या दुखावल्या गेलेल्या असतात. मानिनीताई नंदिनीकडे पाहतात आणि म्हणतात, मी काय बोलू सांग ना. आता मात्र नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटतं. नंदिनी खूप रडत असते, तर जीवा तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला सावरत असतो. इथे मात्र वसुआत्या, रम्या या सगळ्याचा आनंद घेत असतात. हे सगळं काही होत असताना त्यांना मात्र खूप आनंद वाटत असतो. या सगळ्यांना होणारा त्रास आणि एकमेकांविरुद्ध सर्वजण उभे असतात हे पाहून वसुआत्या आणि रम्याचं मात्र पोट भरलेलं असतं. तरी ते ना काव्या आणि ना पार्थ, त्यांना तर काय बोलावं काहीच कळत नसतं. आपल्या आईच्या नजरेला नजर कशी द्यावी हीच कळत नसते. आणि इथे मात्र मानिनीताईंचा एवढा मोठा विश्वासघात झालेला असतो की यापुढे आपल्या मुलांवर, सुनांवर कसा विश्वास ठेवावा त्यांना काहीच कळत नसतं. हे सगळं काही त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे असतं. कारण आंधळा विश्वास असतो. त्या नेहमी ठामपणे वसुआत्यांना म्हणायच्या की काहीही झालं तरी माझी मुलं आणि माझ्या सुना माझ्यापासून काही लपवणार नाहीत, त्या कधीही खोटं बोलणार नाहीत. परंतु त्यांचा हा विश्वास आज मात्र खोटा ठरलेला असतो आणि हे वसुआत्यांनी मात्र घडवून आणलेलं असतं. या सगळ्यात आपण आता वसुआत्यांना तोंड तरी कसं दाखवावं याचंच त्यांना वाईट वाटत असतं. कारण आत्तापर्यंत ठामपणे बोलणारी आई आणि सासू हरलेली असते. नंदिनीला तर काहीच सुचत नसतं. तिला मानिनीताईंनी मायेनेच तिच्या गालावरून हात फिरवणं, तिच्यावर ठेवलेला विश्वास तर काव्या आणि नंदिनीला अगदी मनापासून त्यांनी आपल्या मुली मानलेल्या असतात. अगदी त्यांना इतकी माया लावलेली असते की आज आपणच आपल्या आईशी खोटं बोललो आहोत हे नंदिनीला अजिबात सहन होत नसतं. तिलाही या सगळ्याचा खूप त्रास होत असतो.
जिने आपल्याला एवढी माया लावली, आपल्याला मुली म्हणून आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही, नेहमीच आपल्या चेहऱ्यावरचं हसू सांभाळण्याचा प्रयत्न केला, त्याच आईच्या डोळ्यात आज आपल्यामुळे अश्रू आहेत. हे काव्या आणि नंदिनीला खूप त्रासदायक वाटत असतं. त्या सगळ्याचाच त्यांना खूप त्रास होत असतो. आपण एक गोष्ट लपवली, पण आपल्या आईची जी काही अवस्था झाली आहे ती जीवा आणि नंदिनीला सुद्धा सहन होत नसते. पार्थ आणि काव्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी अजिबात पाहत नसतात. घरातील सगळ्यांनी एकत्र येत घालवलेले प्रत्येक आनंदाचे क्षण आता आठवत असतात. तर आता आपल्या आईच्याच डोळ्यात आपल्या काळजीपोटी ओघळणारे ते अश्रू, या सगळ्याने काय बोलावं हे काव्या आणि नंदिनीला काहीच कळत नसतं. एकत्र येत केलेली गणपती बाप्पांची आरती असू देत, नाहीतर दोन्ही सुनांसोबत मानिनीताईंनी मंगळागौरीचा खेळ खेळणं असू देत, त्यांनी कधीच आपल्या सुनांना सुना म्हणून नाही तर मुली म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलेलं असतं आणि अगदी तसं त्यांना तसंच वागवलेलं असतं. आणि म्हणूनच या सगळ्या लपवाछपवीच्या गोष्टी त्यांना सहन होत नसतात. आणि मानिनीताई आता नंदिनीला म्हणतात, घराची जशी तुळस असते तशीच आहेस ना गं नंदिनी तू. नंदिनी, अगं माझा अभिमान आहेस ग तू. एक वेळ माझी मुलं माझ्यापासून काहीतरी लपवतील, पण तू नाही लपवणार, तू नाही खोटं बोलणार, हा विश्वास आहे ग माझा, हा विश्वास होता ग मला. असं म्हणत मानिनीताई आता नंदिनीकडे पाहतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी जीवाला म्हणते, आयुष्यात कधीही खोटं न बोलणारी मी आज काव्यापासून, घरच्यांपासून सगळ्यात मोठं सत्य लपवतेय. तर आता जीवा नंदिनीला समजावत म्हणतो, खरं सांगणं सोपं आहे, पण सत्य लपवणं गरजेचं आहे. तर नंदिनी म्हणते, हो जीवा, पण काव्याची डिलिव्हरी पार पडू देत. तिची डिलिव्हरी एकदा पार पडली की मी तुम्हाला शब्द देते जीवा, घरातील प्रत्येकाच्या पायावर नाक घासून, डोकं टेकून मी सगळ्यांची माफी मागणार आहे. तर जीवा नंदिनीला सावरत म्हणतो, फक्त तू नाही, आपण दोघं. असं म्हणत तो तिला जवळ घेतो. तर आता जीवा आणि आर्याला एकमेकांना घास भरवताना इथे पार्थने पाहिलेलं असतं आणि पार्थ म्हणतो, हे काय आहे दृश्य. जीवा आर्याच्या प्रेमात पडलाय. इथे जीवा आणि आर्या रूममध्ये निघून जातात. तर त्यांच्या मागोमाग आता पार्थ सुद्धा आलेला असतो. आता पार्थला सगळं सत्य कळू शकेल का आणि पार्थ या सगळ्याचा शोध घेईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.